नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे ऍडव्हान्स मल्टी करेक्ट क्वेश्चनची मार्किंग स्कीम. सपोज एका प्रश्नामध्ये जर चारही ऑप्शन करेक्ट आहे आणि जर सपोज तुम्ही चारही टिक केले तर तुम्हाला +4 मार्क मिळेल. या चार मधनं जर सपोज तुम्ही 3 टिक केले तर +3 मार्क, 2 टिक केले तर +2 आणि एकच टिक केला तर +1 मार्क. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, सपोज त्याच्यामध्ये 3 ऑप्शन जर करेक्ट आहे, या 3 मधले तिन्ही जर तुम्ही करेक्ट केले तर याच्यामध्ये +4 मार्क. 3 मधले जर 2च तुम्ही इथे करेक्ट केले रे तर इथे +2 मार्क. ओके, एक जर करेक्ट केला तर +1 मार्क असेल. ठीक आहे. बट सपोज तुम्ही पहिले 2 ऑप्शन करेक्ट केले आणि जो इनकरेक्ट होता चौथा ऑप्शन त्याला जर करेक्ट केलं तर ओव्हरऑल मार्क्स तुमचे -2 होणार. ठीक आहे. असं होणार नाही की तुम्ही पहिले 2 क्लिक केले त्याच्यानंतर चौथा क्लिक केला तर पहिल्या 2चे 2 मार्क, ओके, आणि याचे -2 म्हणजे +2 -2 0 असं होणार नाही. ओव्हरऑल मार्क किती मिळेल तुम्हाला? डायरेक्टली -2 मार्क मिळतील. ठीक आहे. सपोज पहिल्या दोन ऑप्शन जर करेक्ट आहे आणि दिस अँड दिस इज इनकरेक्ट. पहिले 2 जर तुम्ही करेक्ट केले तर तुम्हाला +4 मार्क, एक जर करेक्ट केला तर +1 मार्क. सपोज हा करेक्ट केला आणि हा करेक्ट केला तर ओव्हरऑल मार्किंग किती रे? -2. अंडरस्टूड? ओके, सो दिस मार्किंग स्कीम इन JEE ऍडव्हान्स इज व्हेरी इंपॉर्टंट गाईज. सपोज देर आर टू स्टुडंट्स, ए आणि बी, जर इथे 2 स्टुडंट आहे. ठीक आहे. आता सपोज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 ऑप्शन आहे. ओके, 4 मधले जर 3 करेक्ट आहे, एका स्टुडंटने फर्स्ट आणि सेकंड टिक केले आणि तिसरा टिक केलं, चौथा टिक केलाय, म्हणजे फर्स्ट टिक केलंय, सेकंड आणि फोर्थ टिक केलंय. ओके, तर याचा स्कोअर किती येणार? -2. आणि एका स्टुडंटने तो प्रश्न जर सोडून दिला, डायरेक्टली स्किपच केला, ओके, तर त्या केसमध्ये जो स्कोअर असणार आहे त्याचा 0. इट मीन्स हा जो स्टुडंट आहे हा तुमच्या पुढे निघून जाणार. तर जेव्हा पण तुम्ही मल्टी करेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतात तर यू मस्ट बी कॉन्फिडन्स. ओके, तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे की आपण जे पण टिक करत आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. ओके, तर एकदा बघा, तुमचं करेक्ट ऑप्शन जर तुम्ही टिक नाही केलं तरी चालेल, बट चुकीचं ऑप्शन जर तुम्ही टिक केलं ना त्याच्यामुळे काय होणार? तुमचं निगेटिव्ह मार्किंग, -2 निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते जाऊ शकते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल.